समर्थ चरित्राचं वर्णन करताना एका ठिकाणी आत्माराम स्वामींनी समर्थांना चक्क तुकोबांच्या चरित्रातल्या प्रसंगाची उपमा दिलेली आहे. 11 वेळा आपण टाकतो जेवण करून पंक्तीच्या उकिरड्यावरती. त्यांची माळ त्यांनी समर्थांच्या गळ्यात घातली बेकार ब्राह्मणांनी चेष्टा करायची म्हणून. हे जेव्हा विठ्ठलाच्या लक्षात आलं की अरे हे सगळे वारकरी त्यांना माझ्याकडे या म्हणताना ते येत नाहीत, तेव्हा त्याची काळजी ही खुद्द विठ्ठलाला लागली. आणि मग विठ्ठल तिथे आले. जसे हनुमंत एकला काहो सैन्यातून फुटला, पंढरपूरमध्ये रामाचं देऊळ नाही, हनुमान कसा तो फुटला की काय सैन्यातून, असं रामदास म्हणतात. काय झाली सीतासती त्याचे बहुत जन दिसती, रामदासी सद्भाव जाणा राम झाला पंढरी राणा. ते वारकऱ्यांना वाटायला लागलं की विठ्ठल मला विठ्ठलच पाहिजे आम्हाला, आणि ते विठ्ठलाला विनंती करायला लागले. विठ्ठल म्हणले नाही, मला ज्यांनी राम बनवले त्यालाच बोला. मग त्याप्रमाणे आज्ञा दिली गेली रामदास. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन अंतर्गत वारकरी दर्शनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आपण भारतामधल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक इकोसिस्टीमची म्हणूयात आपण गडीवर, तो शब्द अलीकडच्या काळात लोकांना समजतो, चर्चा करत होतो. आणि ती युरोपपेक्षा कशी वेगळी होती हे सांगत होतो. त्यामुळं जसा जेव्हा धर्माचा मुद्दा येतो उदाहरणार्थ, तेव्हा आपण बघूयात ना, म्हणजे समर्थ तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महाराष्ट्रामध्ये इस्लामी सत्ता दृढमूल झालेली होती. आणि पर्यायानं धर्मसुद्धा, अनेक पीर, फकीर, अवलिये, दर्गे, अमुक तमुक या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत्या. आणि त्यामुळं जे कोणी हिंदू प्रजाजन असतील त्यांची या सगळ्या प्रकाराशी एक इंटरॅक्शन ज्याला म्हणतो आपण, की ज्यांचा धर्म मुसलमान आहे त्यांच्याशी सुद्धा, आणि सत्ताधारीच तेच होते ना, त्याच्यामुळे त्यांना टाळून कोणाला काही करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळं जरी एखाद्याला धर्मपंथ काढायचा आहे, धार्मिक उपदेश करायचा आहे, तरी त्याला कुठेतरी यांची दखल घ्यावीच लागणार. आणि ती समर्थांनाही भाग होतं, ते काय त्या नियमाला अपवाद नव्हते. त्यामुळे समर्थांची अनेक पदं, अनेक रचना, आता त्या प्रकारच्या भाषेला नेमकं काय म्हणायचं, कुणी दखनी म्हणतं, कुणी दखनी उर्दू म्हणतं, कुणी आणखीन काय म्हणतं, पण शेकड्याने आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या भाषेमध्ये, त्या इमेजरीमध्ये, परत त्या चौकटीमध्ये इस्लामच्या उपदेश वगैरे केलेला दिसेल. आणि एक साहजिक मुद्दा नाही, ज्यांची सत्ता आहे त्यांच्या विरोधामध्ये आपण आहोत असं चित्र कमीत कमी प्रथम दर्शन तरी होतं कामा नये. हाही मुद्दा होता आणि तो प्रॅक्टिकल मुद्दा आहे. आणि तो प्रॅक्टिकल मुद्दा समर्थांना सुद्धा पाळणं, म्हणजे त्यानुसार वागणं गरजेचं होतं. तर मी हे तुम्हाला जे आत्ता सांगतोय ते आणखी एका चरित्राच्या आधारे, मी 2 चरित्रांचा उल्लेख याच्यापूर्वी केलेला आहे मागच्या एपिसोडमध्ये. एक चरित्र म्हणजे अर्थात गिरीधर स्वामींचं, की जे लगेच नंतर लिहिलं गेलं, समर्थ चरित्र, समर्थांच्या निर्याणानंतर. आणि दुसरं मी भीमस्वामींच्या चरित्राचा उल्लेख केला. त्याच्यानंतर तिसरं एक चरित्र मला अपेक्षित आहे, म्हणजे ते महत्त्वाचंच आहे. आणि ते चरित्र म्हणजे आत्माराम स्वामी एक्के हळ्ळीकर यांनी श्री दास विश्राम धाम नावाचा मोठा चरित्र ग्रंथ लिहिला. म्हणजे त्याला रामदास एन्सायक्लोपीडिया असं म्हटलं जातं, इतकं ते महत्त्वाचं आहे. तर त्याच्यात तुम्हाला हा समन्वयाचा दृष्टिकोन पूर्णपणे प्रतीत होईल. आणि म्हणून आपल्याला त्याचे काही आधार घेऊन पुढचं विवेचन करायचं आहे. कशासाठी? तर या बर्म्युडा ट्रायंगलमधून बाहेर येण्यासाठी. मी तुम्हाला परत सांगतो. तर बघा, मी तुम्हाला म्हटलं की नाही की इतर पंथांच्या प्रमाणे, म्हणजे वारकरी संप्रदाय एक पंथ आहे, आणखीन बाकीचे पंथ असतील, तसं धर्म आहे ना अख्खाच्या अख्खा वेगळा, आणि तो डॉमिनंट आहे, तो सत्ताधीशांचा धर्म आहे. अनेक लोक कन्व्हर्ट झालेले आहेत इथले सुद्धा. तर त्यांना सुद्धा भेटणार, त्यांच्याशी एन्काउंटर होणार. मग अशा वेळेला हे आत्माराम स्वामी एक्के हळ्ळीकर सांगतायत की समर्थांची 3 नावं मुसलमान स्टाईलची होती. 3 नावं म्हणजे लोक त्यांना तसे ओळखायचे. ते आपण जर त्यांचे काही चित्र, म्हणजे पहिलं चित्र खरं तर समर्थांचं जे मध्यंतरी याच्यावरती आलं,
सोशल मीडियामध्ये, आणि लोकांना असं वाटलं की तो बादशाच आहे विजापूरचा वगैरे, आणि चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी सांगितल्या गेल्या. नाही, ते स्वतः समर्थ आहेत, ते सांगतायत. आणि इरवी समर्थांसारखा ज्याचा वेश असं आहे ते त्यांचे शिष्य कल्याण स्वामी आहेत, लिहून घेत आहेत, त्यांच्या समोर बसलेले. तर हे त्या काळामध्ये प्रचलित होतं. अशी अनेक तुम्हाला वर्णनं समर्थ चरित्रात त्यांची आढळतील. तर 3 नावं आत्माराम स्वामी सांगतायत. एक म्हणजे जिंदा फकीर, दुसरा बंद कमीन, आणि तिसरा असंच काहीतरी आहे. अशी 3 नावं कमीत कमी समर्थांची त्या पद्धतीने दिलेली होती, असं स्वतः एक्के हळ्ळीकर आत्माराम स्वामी आपणाला सांगतायत. आणखीन त्यांच्यात तुम्हाला काय काय दिसतं बघा. आणि तो इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा ती. त्यांच्या त्याच पुस्तकामध्ये अशी ओळीच येते. काय ओळी येते की धन्य दास तो फकीर जिंदा, टाकूनी वैभव माईक धंदा, नामावळी स्मरत सर्वदा, कृष्णा परिसरी व असता. म्हणजे समर्थांचा उद्देशून त्यांनी म्हटलेलं आहे की हा जिंदा फकीर कसा हो. मग नंतर एक अशाच प्रकारचा मीर नावाचा कोणतरी मुसलमान साधू आणि समर्थ यांची भेट झाली. मग ते बघा काय करतायत ते. हसोनी प्रत्यक्ष झाला मीर, आलिंगनी बिनले दृढतर, मग सावरुनी प्रेमा भव भयहर, स्तवनी बोललेले काय ते. मग तिथे बंद कमीन हे एक नाव तिसरं, तर ते इथे आलेले आहे. तर ते नाव घेऊन एक पद रामदासांनी केल्यासारखं, आणि अशी अनेक पदे आहेत आत्माराम स्वामी उद्धृत करतात. आत्मास्वामीचं वैशिष्ट्य काय माहिती का, ते चरित्र लिहितातच विशिष्ट ओळी वगैरे तसल्या प्रकारच्या फॉर्ममध्ये, पण इन ॲडिशन टू दॅट ते पदं मध्ये मध्ये घालतात. त्यातली काही पदं रामदासांची आहेत, काही पदं इतर संतांची आहेत, अभंग वगैरे सुद्धा. आणि अनेक वेळेला ते रागदारीमध्ये असतात, वरती नाव असतं रागाचं, हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग नाम पुसो काय पुसता तोशुनी मीर, येरू म्हणे जी दुबळा फकीर, नाही जी तुम हो भगत साचार, जिंदा फकीर अवलिया. हे मला सांगायचं तुम्हाला काय की समर्थांना अशाही लोकांशी इंटरॅक्ट व्हावं लागलं आणि समर्थ संप्रदायिकांनी व्हावं लागलं. तेव्हा आज आपण ज्या पद्धतीने बघतो ती पद्धत काही फारशी स्पृहणीय आहे असं मला वाटत नाही. पण तो मुद्दा आणखीन वेगळा असं मला सांगावंसं वाटतं. तर हे कोणाच्या बाबतीत झालं, हे झालं इतरांच्या बाबतीमध्ये. पण जेव्हा आपण मुख्य मुद्द्याकडे येतो, तो मुद्दा कोणता, वारकरी संप्रदाय. आणि अर्थात वारकरी संप्रदाय, मग त्याच्यात तुकाराम महाराज विशेष करून आले. तर त्याच्यात एके ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, या चरित्रामध्ये समर्थ चरित्राचं वर्णन करताना एका ठिकाणी आत्माराम स्वामींनी समर्थांना चक्क तुकोबांच्या चरित्रातल्या प्रसंगाची उपमा दिलेली आहे. हे बघा, म्हणजे समर्थांचं वर्णन करताना तुकोबांची उपमा, या ट्रँगलमध्ये लोकांना खरं नाही वाटणार, आणि तुम्हाला सांगतो मी. पण बघा काय झालंय की समर्थ, आपल्याला कल्पना आहे की 12व्या वर्षी वयाच्या त्यांचं लग्न वगैरे ठरलं होतं, आणि ते बोहल्यावरती उभे राहिले. मंगलाष्टक सुरू होणार, सावधान पहिला शब्द ऐकला आणि त्यांना वाटलं की आता आपण इथे राहायचं नाही, आपल्याला आपलं काम वेगळं आहे. म्हणून त्यांनी त्या लग्न मंडपाचा त्याग केला आणि ते गेले सोडून. मग पहिल्यांदा नाशिकला गेले. नाशिकमध्ये टाकळी नावाचं क्षेत्र आहे परिसरात, तिथे 12 वर्ष त्यांनी पुरश्चरण केलं, एक प्रकारची तपश्चर्या, साधना काही म्हणा. आणि त्या 12 वर्षांच्या नंतर ते भारत भ्रमण करायला, काय परिस्थिती आहे लोकस्थिती पाहायला फिरत होते. आणि म्हणजे फिरून म्हणजे बघा, साधारणपणे 1608 साली समर्थांचा जन्म, 12 वर्षाचे असताना लग्नाला उभे राहिले, म्हणजे 1620 साल येतं आपोआप. तिथून जे निघाले ते नाशिकला टाकळीला जाऊन पुरश्चरण केलं, म्हणजे 1632. आणि 1632 नंतर नाशिक सोडून भारत फिरले आणि 12 वर्षांनी परत आले, म्हणजे 1644. आता आल्यानंतर कुठे आले, तर ते आले कृष्णातीरी. तर चरित्रकार असं सांगतायत की सुरुवातीच्या काळामध्ये ते काय त्याला म्हणूयात आपण, पिशाच्योन्मत्त अशा प्रकारची जी अवस्था असते, देहभान हरपलेली वगैरे वगैरे, त्या अवस्थेमध्ये होते. आणि त्या अवस्थेमध्ये असताना लोक त्यांची टिंगल करायचे, लहान मुलंच काय मोठे सुद्धा, म्हणजे मजा वाटते लोकांना असं काही वेगळं दिसलं की त्रास द्यायला वगैरे वगैरे. तर त्या कॉन्टेक्स्ट मधला हा प्रसंग आहे. काय तो प्रसंग आहे हे बघा.
ते असं 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 सांगतायत की काही त्यांनी शब्द वापरलाय, अशा प्रकारे समर्थांचं रूप पाहून तो त्यातून बेकार ब्राह्मण कुचेष्टी, असेही काही ब्राह्मण होते की ते समर्थांची टिंगल करायचे. त्यावेळेला समर्थ हे काही समर्थ पदवी पावलेले नव्हते, ते नुकतेच आले होते. उकिरड्यावरली पात्रे उष्टी ओवणी हार तो घातला कंठी, तरीही न पालटे स्थिती साधू. समर्थ किती निग्रही होते, किती स्थितप्रज्ञ होते त्या अवस्थेमध्ये, त्यांना भान नव्हतं एकूण. तर ते सांगतात की पत्रावळ्या आपण टाकतो जेवण करून पंक्तीच्या उकिरड्यावरती, त्यांची माळ त्यांनी समर्थांच्या गळ्यात घातली बेकार ब्राह्मणांनी, चेष्टा करायची म्हणून. अभक्त सांगे त्या पिसा केवळ, त्या पिशाच्या अवस्थेमध्ये ते होते. टाळी पिटून असती सकळ, तुकयासी घालिता पलांडू माळ, शोभला जैसा तैसा दिसे. तुकाराम चरित्रामध्ये असाच एक प्रसंग येतो. सगळ्या तुकाराम चरित्रात नाही, पण कुठेतरी येतो की कुठेतरी अशाच पद्धतीने त्यांना त्रास द्यायला म्हणा किंवा काय, त्यांच्या घरात एक कांद्याची माळ करून घातली. तर त्याची आठवण आत्माराम स्वामींना समर्थांचं वर्णन करताना होती. आत्माराम स्वामी हे साधारणपणे 19व्या शतकाच्या सुरुवातीला हे त्यांचं चरित्र आहे त्यांनी लिहिलेलं. आणि हे सांगायला हरकत नाही की ज्या वेळेला इकडे खुद्द चाफळ वगैरे ठिकाणी सातारा परिसरात हनुमान स्वामीची बखर तयार होत होती, त्यावेळेला तिकडे तंजावर परिसरामध्ये हे आत्माराम स्वामी समर्थांचं चरित्र लिहित होते. ती जी उन्मनी अवस्था आहे त्याच्यामध्ये असं झालेलं दाखवलं. आणि आत्ता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आला. तो मुद्दा कोणता? की पंढरीचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय, आणि त्यात इन पर्टिक्युलर तुकोबा. हे कशा पद्धतीने समर्थ सांप्रदायिक लोक त्यांना घेतात, रिॲक्ट होतात, इंटरॅक्ट होतात, काही म्हणा एन्काउंटर होतात वगैरे वगैरे. तर झालं असं या कथेप्रमाणे की आणि इंटरेस्टिंग आहे. काय इंटरेस्टिंग आहे सांगा? की समर्थ तिकडनं आल्यानंतर मी सांगितलं त्याप्रमाणे कृष्णा तीरी वगैरे वगैरे तो त्यांचा मुक्काम झाला. मसूरला राहत होते ते त्या काळामध्ये. तर तिथनं वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरला चालली. पहा, मी हे कसं सांगतो की कसे इश्यूज हाताळतात लोक. काय झालं मग हे सांगताय आत्माराम स्वामी की हे असो लुटीत सुखाचा काळ, रामनाम वदनी जपत प्रेमळ, कृष्णा तटाकी दास दयाळ, असं तर नवल घडले. भजन प्रेमाचा करीत कडका, धरून या ध्वजा पताका, आळवीत श्री पंढरी नायका, वारकरी यात्रा पातली. ते पंढरीच्या वारीला निघालेले लोक. उतरले रात्र कीर्तन करीती, स्वरताळ बद्धी गाती नाचती, बाणली ते वेळी कैसी स्थिती, श्रद्धापूर्वक अवधारा. काय घडलं पहा. पहिल्याड तरुवळी तरुतळी बैसुनी सज्जन, आनंद रूपे ऐकले कीर्तन, इरीकडे सिद्ध होऊन यात्रा करी चालावे, देखुनी समर्था करीती नमन. हे सगळे चालले होते वारकरी पंढरपूरला. त्यांनी समर्थांना भेटले. पुसता कथिले वर्तमान. त्यांनी विचारलं कोण कुठे चाललात? जातो आषाढ यात्रा कारणे पंढरीची दयाळा, आपणही पाहू याल तरी, घेऊन जाऊजी बराबरी, मग समर्थ वदले शरयू विहारी, वाचुनी अनिक नावडे. ते म्हटले मी रामाशिवाय कोणाला मानत नाही, रामाशिवाय कुणी मला आवडत नाही, त्यामुळे तुम्ही मला आग्रह जरी केला तरी मी पंढरीला येणार नाही. ऐकून यापुढे गेले पुढती. मग वारकरी म्हणजे ठीक आहे नका येऊ, तुमची इच्छा. पोवावरी पोवा येऊन जाती, एकापेक्षा अधिक येत राहा दिंड्या. रात्र कीर्तन करीत जागती, दिवसा करीती हरिभजन, हे काहीच नावडे जाणूनी दासा, चिंता लागली पंढरी निवासा, भक्ती प्रियतो पालटुनी वेशा, बोलावणी नेऊ पातला. हे जेव्हा विठ्ठलाच्या लक्षात आलं की अरे हे सगळे वारकरी त्यांना माझ्याकडे या म्हणताना ते येत नाहीत, तेव्हा त्याची काळजी ही खुद्द विठ्ठलाला लागली. आणि मग विठ्ठल तिथे आले. पहा कसे आले ते. वेश बदलून आले. होऊन या सुशील ब्राह्मण, घेऊनी केशव भट्ट अभिधान, शमलेती नेनो या परिचिन्ह, दावित पातले भक्ताकडे. ते आले आणि विचारलं की अरे तुम्ही कशा काय दमलेले दिसताय? ते म्हणले मी श्रीरामाची वाट पाहतोय. असं कोण म्हणालं? समर्थ रामदास वगैरे वगैरे. आणि काय म्हणूयात त्याला, ही त्यांची चर्चा झाली पुढे. तुम्ही कोण? तर म्हटले मी केशव. कुठे असता? मी असतो पंढरपूरला, माझी भिक्षुकी वृत्ती आहे आणि माझ्याकडे यजमान येतात, मी त्यांची सरबराई वगैरे करतो. अशा पद्धतीने परिचय करून दिला. आणि हरी म्हणे आमुची भिक्षुक वृत्ती, पाहत यजमाना फिरतो क्षिती. आम्ही यजमान गाठतो. आळंदी देहू पैठणा प्रती, पाहत क्षेत्र आलो या ठाया. कुठे कुठे फिरतो? पंढरी, आळंदी, देहू आणि पैठण सुद्धा.
तर यजमान असती जातो धावूनी, पाहता न पाहता प्रसंगी, गर्भबाळाने फुगता काही, पाचारिताई जाणे नाही, वरकड भ्रमिताची कथा काही, आम्ही भक्तीचे विकिलो, पंढरीसा यामुची वस्ती, यात्रेत बहुतेक यजमान येते, तोषवणे तयांच्या चित्तवृत्ती, काळक्षेप करीता असो, तुम्ही केवळ श्रीराम भक्त, यजमान मिळाला आम्हा समर्थ, पुढे न जावावे गुंतले चित्त, काळ कर्माया आपण असाव्यात. आता तुम्ही श्रीराम भक्त आहात, पण पंढरपूरला जायला काय अर्थ नाही, तुम्ही आमचे एक यजमान, चला आमच्या बरोबर. पंढरीसा आले इति महाजन, जे श्रीराम सखे ज्ञान संपन्न, राम भक्त येतात ना पंढरीला, तुम्हीही येता जाऊ मिळून, होईल आनंद उभय पक्षी, बहुतामुखी ऐकून वृत्तांत, पंढरीचा होता विदित, पदादी संज्ञे द्विजासी अर्थ, अंतर्भावीचा कळविला. आणि हे सगळं सांगितल्यानंतर ते परत पद रामदासांच्या मुखातनं हे आणतात, कोण, आत्माराम स्वामी, की आता काय करायचं. रामदास म्हणे, आता सांडूनी रामाची कथा अनेक सर्वथा चाड नाही रे, राग कामोत दाटी म्हणजे चाल झाले सार्थक, हा एक अभंग आहे. आणि आणखीन एक अभंगासारखं आहे, परम कठीण वाटतो सीन रे, रामाकारणे कंठ दाटतो रे, वगैरे 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 वगैरे. अंतरी अनेक काही नावडे रे, रामदासी रामकथा आवडे रे. आता हे म्हटल्यानंतर आता काय करायचं, हे ऐकलं विठ्ठलाने की इतके ते दृढ आहेत, एकनिष्ठ आहेत रामासाठी. विठ्ठले शिवदे तू बा धन्य, निस्सीम न देखो तुम्हा समान, अर्पुणी श्रीरामी तनु मन धन, स्वयं निरंजने आले ती, एक भक्तीचा धन्य प्रभाव, कशाचं पाहिजे अनेक देव, तुझा आवडतो की पवनोद्भव, तो पंढरीसे असे विसावला. अरे हनुमान आहे पंढरीमध्ये, पवनोद्भव म्हणजे श्रीराम मारुती नाही भिन्न, ते मारुती आणि श्रीराम एकच आहेत, हे तुमचेच की प्रत्यय वचन, चला त्याचे करू सुदर्शन, पुढील प्रसंग तुम्ही जाणा. असं विठ्ठलाने रामदासांची समजूत घालून यापरी हितार्थ भाषण उता वेळ झाले ज्ञान संपन्न, द्विजवर्य गुरुवर्य करून प्रयाण मिळवून हळूहळू चालले, बैसवून विप्रा मोकाम ठाई, भिक्षा करून आणि ती निस्पृही, करी हरी तो पाक लवलाई, जेवणी घेती विसावा. तिथे गेल्यानंतर हरी त्यांना जीव खाऊ घालतो, चालता काटे रुचती पायी, शेषशाही कहाणी तसे. तो समर्थांच्या म्हणजे जाताना वाटेत जर त्यांना काटा मोडला तर विठ्ठल तो काटा काढायचा. दासा अंतरी जैसे आवडले, तैसेची करीतो देव घननिळ, भजन स्मरण करिता गान प्रेमळ आपणही गाऊ लागतो, वगैरे वगैरे करत 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 पुढे कुठे आलं, पुढे इथपर्यंत आलं. जाता जाता ते काहीतरी सांगायला लागले, सप्तकांड्या माझे रहस्य, सोय दासांनी बोललेले हरुषे, वगैरे वगैरे ते करत आले. मग मध्ये काही अभंग येतात समर्थांनी रचलेली पदं येतात, काही चालीची, काही रागाची, वगैरे वगैरे. आणि तिथपर्यंत गेले, पंढरपूरला जाऊन पोहोचले आणि त्यांना ठेवलं देवळाच्या जवळ आणि म्हटलं मी जाऊन येतो, मारुतीकडे जा बा नीट, मारुतीच्या मंदिराचा रस्ता सांगितला आणि हा गेला. हा गेल्यानंतर कुठे परत येतोय, अशी ती पुढची कथा आहे. तर मग असं असताना विचित्र झाले ते ऐक बापा, पंढरीशांनी करुणी कृपा, भट्टजी रूपे सन्मार्ग सोपा, दाविता आणले तुम्हासी, निग्रही पडता मध्ये द्वारकेत, कोणी श्रीराम रुक्मिणी कांते, पुरविला प्रेमे मनोरथाते, उभयता असते ती एकची. मग त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी तिथे समजूत घालायचा प्रयत्न केला, तरी पण ऐकायला तयार नाहीत. आणि ते म्हटले मला श्रीरामाशिवाय काय सांगायचं नाही, धरुणी हृदयी वाक्य गुरु कथित, देवळा माझे जाऊन डुल्लत, पाहता सन्मुखी गवगवीत, पांडुरंग मूर्ती साजिरी. तरी त्यांचं समजूत काढली, तिथपर्यंत नेलं. आणि नेल्यानंतर मग काय झालं, इथे का उभा श्रीरामाचं ते जे पद आहे ना रामदासांचं, त्याच्या सारखी आणखीन काही पदं येतात. कटावरी कर विटेवरी उभा, परब्रह्मीची शोभा कोंदाटली, सर्वांग सुंदर दिव्य दिगंबर, भक्ताचा आधार भोळा देव, राधा मनोहर पुंडलिकासाठी, सदा भीमातेटी उभा असे, सुप्रसन्न होतो भजता निष्काम, दाता आत्माराम भक्त सखा. तर मग काय झालं माहिती का, तो अभंग मग अशी म्हटले, चापबाण काय केले कर कटावरी ठेविले, कावा धरिला आबोला, दिसे वेश पालटला, काय झाले अयोध्यापुरी, येथे वसती पंढरी, शरयू गंगा काय केली, कैसी भीमा मिळविली, किलकिलाट वानरांचे, थवे न दिसती तयांचे, दिसे हनुमंत एकला, काहो सैन्यातून फुटला. पंढरपूरमध्ये रामाचं देऊळ नाही, हनुमान कसा तो फुटला की काय सैन्यातून, असं रामदास म्हणतात. काय झाली सीता सती, येथे बहुत जन दिसती, रामदासी सद्भाव जाणा, राम झाला पंढरी राणा. आणि मग रामदासांसाठी विठ्ठलानं रामाचं रूप घेतलं, धन्य भक्तीचा प्रभाव, रामरूप धरिले पंढरी रावे,
एकूणी उल्हासे महानुभाव नमोनी स्तविले परोपरी रामरूप धरिता पांडुरंग तया अवतरीचा उमटला रंग अयोध्ये माझील सौख्य सौभाग्य व्यापून गेले चौकडे. मग किती सगळे वानर आलेत. आणखीन काय काय झालं बघा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तिथे झाल्या. आणि मग पुढे काय झालं, बाकीचे लोक काळजीच पडले की अरे काय चाललंय, यांनी देवाला वेळ लावला, देवाचं आपल्या बदलून टाकलं तिथले वारकरी वगैरे. मग आता त्यांनी त्यांना विनंती केली, बाबा आता असं नका करू, देवाची विनवती व्हा पूर्ववत. अरे म्हणे स्वतंत्र नाही मात भक्ता जेणे मी बोळा की. ते वारकऱ्यांना वाटायला लागलं की विठ्ठल, मला विठ्ठलच पाहिजे आम्हाला. आणि ते विठ्ठलाला विनंती करायला लागले. विठ्ठल म्हणले नाही, मला ज्यांनी राम बनवले त्यालाच बोला. मग त्याप्रमाणे आज्ञा दिले रामदास उमटेल अपसया पूर्वीले वेश सकळ भक्तांनी पाहुणे हरुष विनविले समर्था आज्ञा करी. मग सगळ्या भक्तांनी विनंती केली वारकऱ्यांनी समर्थांना की तुम्ही कृपा करून आमच्या विठ्ठलाला पूर्ववत करा. मग त्या पद्धतीने तो वेश परत एकदा घेतला विठ्ठलाने. आणि मग काय झालं माहितीये, मग हसून या देवदयाळे पूर्ववत केले सवेची सकळ पुंडलिक वर्ग श्री विठ्ठल जय गजर केले भक्तांनी. असा तो मुद्दा आहे. स्वये दासांनी 3 कीर्तन करिता संतोष रे भक्तजन ते सांगता असे असाधारण पडिविंदवत ऐका पदान्वय. मग तो रामदासांचा अभंग माझे मानस विटेवरी विठ्ठल चरणी निरंतर. जो जो पंढरीस गेला त्याने कळिकाळ जिंकला रामदास म्हणे पंढरी नाना साधने विणतारी. रामदासांनी विठ्ठलपर असा अभंग केला. आणि आणखीन आता पंढरपूरला ते यात्रेच्या वेळेला गेले आहेत, यात्रा संपली, एकादशी द्वादशी या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि शेवटचा मुद्दा आला पौर्णिमेचा, काला करायचा. कालाचं कीर्तन असतं. एवम सकाळचे मोहिले मन प्रदक्षिणादी करीती विधान गोपाल कालेचे संपादने पाहुनी हरुषले समर्थ. ससांग यात्रा झाली महाराजा संपादनी पाक्षाळ पूजा रात्र पुसावया वैकुंठ राजा आता कपाटे उघडली. देवभक्तासी पडली मिठी प्रेम बडीला मृतपुटी तेने न बोलावे हळूच गोष्टी बोलीला भक्त निरोप द्या. पांडुरंग पशी आले, त्यांचा निरोप घेतला. जैसा निर्धारी थोर भक्त प्रसन्न जायला मथुरानाथ तुष्टोनी तानेशा जगन्नाथ निरोप दिला जायपडी. ती कथा जगन्नाथाची त्यांनी केली. मग पुढे काय झालं पहा बरं का. आता हा जो देव आहे ना पंढरपूरचा, तिथं तो तानेशा नावाचा कोणतरी गेला होता जगन्नाथपुरीला, म्हणजे तो मुसलमान असणार. इथे काय सांगतायत बघा आत्माराम स्वामी, बाजिद माखन आजम खान शमशमना शाह हुसेन प्रेमानंद शेष निरंजन यासी प्रसन्न देव दैसा. हे मुसलमान भक्त आहेत पण त्यांना देव प्रसन्न आहे. हरी म्हणे लोभ दे असो देई आठव असो पुन्हा येई वदोनी तथास्तु दास विदेही निगोनी पातले पूर्वस्थळा. ते निघाले आणि परत आपल्या मुख्य ठिकाणी आले. म्हणजे हे कोण सांगतंय, आत्माराम स्वामी सांगतायत समर्थांची कथा. म्हणजे समर्थ आणि विठ्ठल, समर्थ आणि वारकरी यांचे काय संबंध होते, रामदासी पंथीयांच्या चष्म्यातून नजरेतून. मला एवढंच सांगायचं आहे की हे संबंध बिघडवण्याचं काम, त्याच्यात बिबवा घालण्याचं काम हे आपल्या आधुनिक काळातील उच्च विद्या विभूषित युरोपियन ज्ञान संपन्न इतिहास तज्ज्ञांनी केलं. आणि तेव्हापासून तो बर्म्युडा ट्रायंगल निर्माण झाला. धन्यवाद.